हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आपल्याला सगळ्यांना माहिती वोक ॲस्पिरंटवरती आपण ज्या गव्हर्मेंट स्कीम असतील, स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप किंवा स्कीम असतील याबद्दल माहिती घेत असतो. आणि तुम्हालाही अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपल्या सगळ्यांना माहिती की 2-3 दिवसापूर्वीच महाज्योतीची जी टॅबची लिस्ट आहे, नीट CET JEE त्यासाठीची जी भरपूर दिवसांपासून चाललेली होती आणि स्टुडंट याच्या प्रतीक्षेत होते. जवळजवळ ऑगस्टमध्ये ही सगळी प्रोसेस सुरू झाली होती आणि आता कुठे नोव्हेंबर एंडिंगला जाऊन ही प्रोसेस ॲक्च्युली संपली नाही आहे. आत्ता तर मेरिट लिस्ट लागले, यानंतर स्टुडंटला पुढची प्रोसेस देखील आणखी 15 दिवस किंवा एखाद महिने तरी ही प्रोसेस जी आहे ती चालणार आहे. तर एखाद्या वेळेस नवीन वर्षातच तुम्हाला तुमचा टॅब भेटेल असं वाटतंय. तर यासाठीची जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड केलीच असेल, कारण सगळेजण खूप आतुरतेने त्याची वाट बघत होते. 3-4 दिवसापूर्वीच लागली आहे. याबद्दलचा व्हिडिओ आपला थोडा लेट आहे, पण मेरिट लिस्ट लागली आहे याबद्दल नाही आहे. तर कॅटेगरी वाईज मेरिट किती लागलं आहे, त्यानंतर इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला टॅब कसे रिसीव वगैरे होतील यासाठीच बनवतो आहे. आणि कुठले कुठले डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचंच आहे, नाहीतर तुम्हाला ऑन द स्पॉट पण ते तुमचं जे कॅन्डिडेट आहे त्यांचं कॅन्सल करू शकतात टॅबचं. त्यामुळं ते जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही सोबत ठेवाच, यासाठीच आहे. त्यानंतर बरेच स्टुडंट्स, 1-2 बऱ्याच नाही, म्हणजे मला जितके माहिती 3-4 स्टुडंट आहे माझ्या ओळखीतले असे, मार्क्स जास्त आहे कट ऑफपेक्षा, परंतु त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे. तर सेकंड लिस्ट लागणार आहे का याबद्दल बोलणार आहे. त्यानंतर जे अपात्र विद्यार्थी आहे त्यांची देखील महाज्योतीने काल लिस्ट जी आहे ती काल टाकली, कधी टाकली मला माहीत नाही, मी आजच बघितली आहे. तर जे अपात्र विद्यार्थी त्यांची देखील लिस्ट महाज्योतीने त्यांच्या नोटीस बोर्डला जी ती टाकली आहे. तर काही स्टुडंट असे असतील की ज्यांचं मार्क्स हायर आहे परंतु नंबर नाही लागला आहे, तर त्यांनी एकदा ती लिस्ट चेक करा. मे बी त्यामुळे तुमचा नंबर लागला नसेल, कारण बरेच स्टुडंट आहेत ज्यात त्यांचं नाव आहे. जवळजवळ 3-4 हजारच्या आसपास स्टुडंट आहेत असे की ज्यांचे डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी कमी आहे किंवा ते 10th 2024ला पास झालेले नाही आहे. त्यानंतर बोनाफाईडमध्ये काहीतरी चूक आहे, म्हणजे स्ट्रीम जी आहे ती सायन्स नाही आहे, दुसरी कुठली तरी टाकलेली आहे. NCLमध्ये चूक आहे. तर जे स्टुडंट आहेत असे की ज्यांचे मार्क्स जास्त आहेत, तर त्यांनी एक वेळा ती अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे ती एकदा चेक करा. मे बी त्या रिझनमुळे तुमचा नंबर लागला नसेल. तर कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता खूप हाय कट ऑफ गेला आहे, ॲक्च्युली खरंच हाय गेला आहे. म्हणजे OBCचा 91% आहे, VJचा 85%, NTVचा 87%, NTCचा 89% आणि NTDने तर म्हणजे 92. खूपच जास्त, सगळ्या ज्या प्रवर्ग आहेत त्यात सगळ्यात जास्त कट ऑफ जो आहे तो NTDचा गेला आहे. त्याच्यानंतर SBCचा 88%, PWD 49% आणि ऑर्फनचा जो आहे तो 56% असा कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे. तर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ बघून घ्या. त्यानंतर प्रोसेस काय असेल, आता प्रोसेसमध्ये तुम्हाला ईमेल किंवा कॉल रिसीव होईल महाज्योतीकडनं. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचं एखादं स्थळ सांगतील, ठिकाण सांगतील. त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्याकडं जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहेत, डॉक्युमेंट्स पण सांगते मी तुम्हाला, ते डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनल तुमच्यासोबत ठेवायचे. त्यानंतर एक टोकन जे ते जनरेट होईल किंवा एक नंबर जनरेट करतात तो तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर तुमचं जे ते फायनल टॅबचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते होतं. त्यानंतर जे हे जे 4 डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचंच आहे. तुमचं आधार कार्ड, कास्ट व्हॅलिडिटी, बोनाफाईड आणि नॉन क्रिमिलियर. आणि तुम्ही जर अपात्र विद्यार्थ्यांची लिस्ट बघितली तर खूप सारे स्टुडंट आहे जे फक्त ह्या 4-5 डॉक्युमेंट्समुळेच लिस्टमध्ये नाही आहे, की त्यांचं कास्ट सर्टिफिकेटवरती नाव मॅच होत नाही आहे किंवा NCL क्लिअर नाही आहे, बोनाफाईडमध्ये स्ट्रीम वेगळी आहे. या कारणांमुळे बरेच विद्यार्थी जे जवळजवळ 3800च्या आसपास जे विद्यार्थी आहे ते या कारणामुळे जे त्यांचे फॉर्म जे ते रिजेक्ट झालेले आहेत.
तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे. त्याच्यानंतर ज्यांना हायर मार्क्स आहेत, म्हणजे ज्यांना वाटतं आहे की आम्ही सगळं बरोबर टाकलं होतं आणि तरीही आमचा नंबर नाही लागला आहे, मार्क्स जास्त होते, अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये जे रिझन आहे ते बरोबर नाही वाटत आहे, तर त्यांनी तुम्हाला जितकं पॉसिबल आहे कॉल करा, ईमेल करा. पण मला असं वाटतं आहे की शक्यतो महाज्योतीचे जे ऑफिस आहे तिथे एकदा भेट देऊन बघा. जनरली असं होत नाही की स्टुडंट महाज्योतीला भेट वगैरे द्यायला जातात, कारण तिथं जास्त कोणी कॉपरेट नाही करत आय थिंक, असं मला वाटतं आहे. तर जर असेल तुमच्याजवळ ऑफिस वगैरे तर भेट वगैरे देऊन बघा. जर तुम्हाला म्हणजे माहीतच आहे की नाही मी सगळं बरोबर टाकलं होतं, माझे मार्क्स पण जास्त आहे, तर बघा एक ट्राय करून. त्यानंतर तुम्ही महाज्योतीला कॉन्टॅक्ट जे ते कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे इथे महाज्योतीचे ईमेल आणि नंबर, तर तुम्ही तिथेही ट्राय करून बघा. सेकंड लिस्टबद्दल लास्ट इयरला जर आपण बघितलं तर लास्ट इयरला 4-5पेक्षा जास्त मेरिट लिस्ट लागल्या होत्या. पण लास्ट इयरला खरंच मी महाज्योतीचं कुठला फॉलोअप घेत नव्हते, त्यामुळं खरंच मला काही माहीत नव्हतं लास्ट इयरबद्दल. पण लास्ट इयरला काही स्टुडंटशी बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं आहे की लास्ट इयरला टॅब वितरणाची जी संख्या आहे ती पण जास्त होती, ह्यावेळेस कमी आहे. तर ह्यावेळेस जे 7,000 विद्यार्थ्यांची काहीतरी लिस्ट लागली आहे, ते सेकंड लिस्ट लागेल नाही लागेल याबद्दल फायनल नोटिफिकेशन महाज्योतीने तर काही काढलेलं नाही आहे. यूट्यूबवाले बरेच सांगतायत, यूट्यूब चॅनलवाले, की नाही लागणार लिस्ट, परंतु तुम्ही होप ठेवू शकतात, एखाद्या वेळेस लागेल, पण सेकंड लिस्ट काही सांगता येत नाही. त्यांना देखील फायनल माहीत नाही आहे यूट्यूबवाल्यांनाही की लागेल की नाही. जेव्हा बार्टीची लिस्ट लागली तेव्हा बार्टीने देखील सेकंड लिस्टबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, म्हणजे कन्फर्म काही सांगितलेलं नव्हतं, परंतु तरीही स्टुडंटला सेकंड लिस्टमध्ये नाव आलं होतं. जवळजवळ 1-1.5 महिन्याने बार्टीने त्यांची सेकंड मेरिट लिस्ट लावली होती आणि लागते शक्यतो. लास्ट इयरला तर 4 म्हणजे मी फॉलोअप घेत नव्हते, पण मला जितकं माहिती 4पेक्षा जास्त मेरिट लिस्ट लागल्या होत्या लास्ट इयरला. तर यावेळेसही एखाद्या वेळेस सेकंड मेरिट लिस्ट लागण्याचे चान्सेस आहे, तर तुम्ही होप ठेवू शकतात, दुसरं काही नाही. आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.